अमरावती शहरातील ऐतिहासिक राजकमल चौकातील दहीहंडी पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून प्राप्त झाली असून यावर आता शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आणि राजकमल चौकात पुन्हा गोविंदा आला रे गोविंदाचा आता धूमधडाका सुरू होणार आहे। नव युवक विद्यार्थी संघटनेची भव्य दहीहंडी 5 सप्टेंबरला होणार असल्याचं पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलं आहे। अमरावती शहरातील राजकमल चौकातील अनेक वर्षापासून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाची परंपरा जपणाऱ्या नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने यंदा शनिवार 5 सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। कोरोनामुळे काही वर्षे या कार्यक्रमात खंड पडला होता, मात्र आता पुन्हा एकदा राजकमल चौकावर गोविंदा आला रे आलाचा जल्लोष होणार असून या उत्सवाची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। राजापेठ स्थित श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत आयोजकांनी सांगितलं की मुंबईनंतर अमरावती शहरात दहीहंडी उत्सवाची परंपरा सुरू करण्याचा मान नवयुवक विद्यार्थी संघटनेला मिळाला आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम उत्साहात साजरा केला जात असून आता संघटनेची नवी पिढी देखील या परंपरेत पुढे नेण्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे। संघटनेने केवळ दहीहंडी पुरतेच मर्यादित न राहता वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे। दहीहंडीनंतर नवरात्र उत्सवात सलग 9 दिवस भाविकांसाठी अल्पदरात साबुदाणा खिचडी व पुरी भाजी स्टॉल सुरू करण्यात येतो। तसेच सार्वजनिक कोजागिरी, पौर्णिमा, गुढीपाडवा, नियमित मराठी नववर्ष स्वागत सोहळा, ईद मिलन यासारखे सामूहिक सलोखा वाढवणारे कार्यक्रमही संघटनेच्या वतीने नियमित आयोजित केले जातात। या सर्व उपक्रमाचे संघटना अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। यंदाच्या दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी संघटनेने तयारी सुरू केली असून अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले आहे। या पत्रकार परिषदेला संजय देशमुख, बबन रडके, दिलीप मेहरे, विकास पाध्ये, रवींद्र वर्मा, महेंद्र साहू, प्रेमदास कुचे, समीर सौदागर, बी.डी. देशमुख, राजेंद्र जाधव, नंदू देशमुख, राजेंद्र बालापुरे, बंडू पेटकर, सोमेश्वर सोनटक्के, राजू खरे, अतुल टाले, किशन जाधव, भूषण बरियार, मिलिंद लेंगे, प्रतीक सवई, प्रतीक देशमुख, नवीन रायल, सतीश भुंगे, सुभाष खोरगडे, धनंजय देशमुख, प्रवीण अग्रवाल, ऐश्वर्या देशमुख, आदित्य पावले, आदित्य कोरडे, सिद्धेश साहू, सारंग पाटील, पुष्कर निर्मल, निरखर कराळे, निषाद खांडेकर, सागर माहुलकर, राधेश्याम देशमुख, ओम सर्वे, राजू पोहकार तसेच अनिल मुनोत यावेळी उपस्थित होते। यावेळी हे ऐतिहासिक पुन्हा दहीहंडी सुरुवात होणार असून अमरावती शहरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पहिली दहीहंडी हे राजकमल चौकात दरवर्षीच राहत होती, यानंतर ही बंद पडली होती। आता पूर्ण उत्साह शिंगेला पोहोचणार आहे।